आणि संदीप पाटील ही जोडी पाहायला मिळते तुम्हाला. लागोपाठ 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच 2 वेळा राहिलेला हा खेळाडू. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. पॉवर प्लेचं षटक. फार इम्पॉर्टंट मॅच आहे. आजच्या रात्रीमध्ये केलेली भरपूर मेहनत या 2 संघांनी बघतो आपण. बॅकफुटला जाऊन चांगला पंच केलाय. खेळाडू होते उपस्थित, मात्र झेलसाठी 2 हात पुढे केले होते. चेंडू वळलाय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरे धाबेसाठी निघाल्यात आणि पाहता पाहता 3 धावा सुद्धा कंप्लीट केल्या गेल्यात. एकमेकांसमोर दोन्ही संघ बलवान, बलिष्ठ आहेत, बलशाली आहेत. आजच्या रात्रीमध्ये अतिशय चांगली कामगिरी झाली आहे या संघाची. त्यामुळे आता कोण कोणावरती मात करेल, कोण कोणावरती भारी पडेल याचंच उत्तर तुम्हाला आता शोधावं लागेल. ज्याच्या चुका कमी तो विजयाचा झेंडा मैदानामध्ये रोवेल. कारण चुका करणारा संघ स्पर्धेतून बाद होत असतो, हे आपण सातत्याने पाहिल्यात. अमित पाटील साईक वरती फुलटॉस कॅचचा कॉल आहे. चेंडू ओहो पडल्यानंतर पा अगदी जागेवरती थांबलाय. 3 धावा कमी झाल्या मी म्हणेन आयरे टीमच्या. जवळजवळ चौकारच होता, मग तिथे आउटफील्ड खराब असल्यामुळे लाल मिट्टी पाहिली तिथे, लाल माती, त्या जागेवरती अगदी चेंडू पडला आणि थांबला. मग चला पॉवर प्लेचं षटक. पुन्हा एकदा ऑफड्राय फटका सुरेख केल्यात. फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. पुन्हा एकदा गुड फिल्डिंग. थ्रो मात्र स्क्वेअर फेकला जातोय. पॅकअप दिलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण अद्यापपर्यंत 1-3 1-1 अशी धावे येत असताना एकूण 6 धावा झाल्यात. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचं विक्रम भोईर याचं षटक. चांगला बॉल होता. एज लागतोय. चेंडू पाठीमागे पिंटे आहेत त्या ठिकाणी. चेंडूला उचललाय. तोपर्यंत आणखीन एक डॉट. पहिला चेंडू खरं तर डॉट आहे, कारण मगाशी एक धाव मिळाली. मोठे पटके खेळण्याचा प्रयत्न करतात, मात्र यश मिळत नाहीये त्याच्यामध्ये. हो पुन्हा एकदा डॉट. 1 सेकंड 2 चेंडू डॉट आल्यात. व्हेरी गुड बॉलिंग. विक्रम भोईरचं षटक अत्यंत चांगलं राहिलंय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धाबा आहेत त्या बिनबाद 6.
तर आता लयमध्ये आल्यात, कारण मध्यरात्री झाली आहे आणि मध्यरात्रीनंतर जे फिरणारे असतात ना ते वटवागुळ असतात, त्यामुळे आता खूप चांगलं गाणं एंटरटेनमेंट केलं जातोय. चला सामना सुरू करा, का वेळ करता आपण, शेवटचा मॅच आहे, सर्वांनाच घरी जायचं आहे. गोलंदाज पाहतोय, दुसरं षटक प्रशांत भोईर. पहिलाच बॉल चांगला होता, अगदी बॉलर्स ड्राईव्ह बॅक केलाय. फंबलने होत असताना 2 धावा इथे मिळतील, कारण 1चं 2 मध्ये रूपांतर झालं, मिसफील्ड झाली. त्यामुळे या 2 धावा, एकूण धाव संख्या 8. ओ चांगला चेंडू आउटसाइड अपस्टंप कव्हर करण्याचा प्रयत्न प्रचंड वेगाने फेकलाय प्रशांत भोईर. सध्या तरी धावा पाहिल्या तर थोडेसे कमी आहेत, मात्र यावेळेस आउट दॅटचा आवाज झाला होता. प्रशांत कमबॅक करत असताना संदीप पाटील आज चांगली बॅटिंग केली आहे त्याने, दोन्ही मॅचमध्ये षटकार, धुवाधार पारी, त्यानंतर केलेली गोलंदाजी, अष्टपैलू कामगिरी या मैदानामध्ये केली, त्यामुळे 2 सामने जिंकल्यात. पहिला सामना तर अक्षरशः हातातोंडाचा आलेला घास हिसकावून घेतला वसा टीमचा. बिग हिट फटका चांगला, स्पीड साऊंड, आर पार ग्राउंड पार, षटकार. डीजे लावून रात्रीचे फोन येतात सर्व. ओ चांगला बॉल, लेग बिफोरचा अपील, 5 पकडलं गेलं, या ठिकाणी पाहावं लागेल. पंचांकडे कडाक्ष टाकलाय. आता या पंच या ठिकाणी काहीतरी बातचीत करतील की काय झालंय, काय घडलंय. चला 2 पंच त्या ठिकाणी निष्कर्ष करतील, कारण अत्यंत चांगला निर्णय तुमच्यापर्यंत येईल, कारण यस बॅटकट योग्य तो डिसिजन दिला गेलाय. प्लीज फिल्डिंगला बा, कमिटी आयोजन करते आम्हाला यस वॉर्निंग करतात.
फिल्डिंग लावायला सांगा तुम्ही. चला चला प्लीज, मॅच इम्पॉर्टंट आहे. सहकार्य करा प्लीज, तुम्ही वेळ होतोय. लक्षात ठेवा आयोजन कमिटीला सुद्धा खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. चला, जो निर्णय असेल त्याच्यावरती अंमलबजावणी करा प्लीज. पंचांचा निर्णय अंतिम राहील मित्रांनो, पहा. चला फिल्डिंग लावा प्लीज. चला फिल्डिंग लावा प्लीज. धावा 20. चला गोलंदाज अरुण भोईर मागच्या मॅच मध्ये 3 विकेट मिळवले होते. 2 विकेट 3 धावा देत असताना मॅन ऑफ द मॅच राहिले होते. त्याच अरुण भोईरचा वापर. चांगला बॉल, बॉलर्स ड्राईव्ह बॅक. येथे जर बॉल मिळाला असता हातात तर रनआउटची संधी होती. विचार केला तर 4 षटकांचा सामना, अद्यापपर्यंत 6 चेंडू डॉट आल्यात एकूण. विचार करा, 13 चेंडू मध्ये 6 चेंडू डॉट आहेत. याचंच नाव क्रिकेट असतं मित्रांनो. कारण प्रत्येक वेळेला तुम्ही मोठे बडके खेळू शकत नाही. सिंगल डबलने सुद्धा स्कोर होतो असं नाहीये. कधी कधी असं होतं एखादा षटकार मारतो 2 ते 3 चेंडू डॉट होतात, मग काय फायदा आहे त्याचा. असं सुद्धा कधी कधी क्रिकेटमध्ये पाहिलं आपण. लेग स्टंपला होता चेंडू, चालला शॉर्ट स्क्वेअर लेग मधून, खराब फिल्डिंग. चेंडू चाललाय आता लॉंग लेगच्या दिशेला, आउटफील्ड फास्ट, चौकार. अमित चबाट मधून फटका चांगला, सरळ रेषेत, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, 1 बाउंड 4. गुड शॉट. मात्र थोडासा मार पडला गेलाय. बी गेट काढण्याचा प्रयत्न, लेग बिफोर. आता मात्र पायचीत पकडलं गेलाय. एंगल क्रिएट करत असताना आता अगदी मिडल स्टंपला चेंडू होता. फलंदाज बाद, पहिला विकेट.
मैदानामध्ये जात असताना रोहिदाचा चला सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. नवीन बॅटर शैलेश पुन्हा एकदा बिग हिट डान्सिंग डाऊन द विकेट षटकार 6 धावा. कोणत्या डायरीमध्ये असं गाणं आहे ते आम्हाला सुद्धा सांगा डीजे. किशोर मामाला चहा नको ड्रिंक पाहिजे आता. पुन्हा एकदा बिग हिट फटका पसलाय विक्रम भोईर नो मिस्टेक काऊ कॉर्नरच्या दिशेला टिपलाय झेल संपलाय शैलेश शेलारचा खेळ. थोडा डीजे आवाज कमी करा आता एकदम कर्कश आवाज यायला लागला. थोडासा आवाज कमी करा आता. चला गोपीचंद पाटील आल्यात न्यू बॅटर. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या एकूण 34 धावा. शेवटचं षटक शैलेश शेवटचं षटक हरेश केने संदीप पाटील स्ट्राईक. चला गेम ऑन गेम ऑन. भरपूर बाहेरून फेकलाय. पहिलाच बॉल होता. पंचांचं 2 हात समांतर. अथर्व मांजरेकर यांच्या वतीने संदीप पाटील साठी लागोपाठ 3 षटकारांसाठी 1000 आहे. पहिलाच बॉल उडवलाय. फिल्डर उपस्थित आहेत. कॅच सोडलाय आणि त्या ठिकाणी धाबा जरी वाचल्या असल्या तरी सुद्धा कॅच मात्र इम्पॉर्टंट होता. 2 धाबा. सहा धावा आहेत. चेक करायचंय. नाही आहे. चला चेक केलं त्या ठिकाणी. 2 धाबा. बाहेरून कोणी आरडाओरडा करू नका आता. पुन्हा एकदा विकेट केलाय. बॉल हवेत आहे. डाऊन दी बॉल. फिल्डर नाहीये. अगोदरच सांगितलं की हे झेल मिळणार नाहीये तुम्हाला.
कारण तुम्ही कशा प्रकारे चेंडूवरती धावत येता हे तुमच्यावरती असतं. 2-2 धाबा येत असताना बाहेरच्या प्रेक्षक तुम्ही आरडाओरडा करू नका, गप्प राहा जरा, डिसिजन देऊ नका. कारण कधी कधी असं होतं कारण त्यांचे प्रेक्षक असतात, ते सांगतात, मग नंतर चुकीचं नको व्हायला. पुन्हा एकदा ऑफ ड्रॉय, फटका चांगला आहे, फिल्डर उपस्थित झाल्यात. आता एकच जमेल, दुसऱ्या धावेसाठी निघाल्यात आणि येते डायरेक्ट हिट, बॅटर बाद. मच्छिंद्र पाटील नवीन बॅटर. चला अद्यापर्यंत ओव्हरमध्ये चेंडू फेकायचे ते 3. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित नाहीये, षटकार, 6 धावा. स्कोर झाला तो आता 46, 46 झाल्या. 2 to go. पुन्हा एकदा विकेट काढण्याचा प्रयत्न, स्विंग आणि मिस केला जातोय, डॉट बॉल आलाय. आता शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये, शेवटचा चेंडू इनिंगमध्ये, टार्गेट सेट करणारा मॅच बॉल असेल. पाहावं लागेल आता या बॉलवरती किती धावा येतील. 46 झाल्यात आणि उडवला, मिसटाईम आलाय, खेळाडू दूरवरून आल्यात, कॅच टिपण्याचा प्रयत्न, शेवटच्या बॉलवरती झेल टिपला आणि 46 या धावसंख्येवरती थांबवला आयरे टीमला आणि विजयासाठी धावा करायच्या त्या 47.
आत्ता मुकाबला होईल. सत्तेचाळीस टार्गेट या मॅच मध्ये. जो जिंकेल तो एखाद्या ट्रॉफीचा तरी हकदार बनेल. त्यामुळे ट्रॉफीसाठी चाललेली लढाई आहे, संघर्ष अनामिका या दोन संघामध्ये. चला संधी आहे ती चिकनगर संघाला. जर सामना लवकर संपवला 4 षटकाच्या आत तर 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे विनोद शेट केणे यांच्या वतीने. मात्र एकीकडे टीम चिकनगर आहे, दुसरीकडे टीम आयरेस संघ आणि बाटर पाहतोय आपण हरेश केने उर्फ पेंट्या, विक्रम भोईर आणि गोलंदाजी मार्गवरती रुपेश भगत. पॉवर प्लेचा षटक. गेम इज ऑन. पहिलं षटक. टार्गेट 47 आहे मॅच मध्ये. आजच्या रात्रीमधील शेवटचा मॅच. पहिलाच हाफ एम्पूल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फ्लॅट सपाट षटकार. चला मॅच बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. खूप इम्पॉर्टंट मॅच, अतिशय महत्वपूर्ण सामना. डू अँड डाय. ओ पुन्हा एकदा बिगिट करायचं होतं. चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी पहा मिळते. शोर शराबा दोन्ही प्रेक्षकांचा, शिट्ट्या आरोळ्या सातत्याने ऐका मिळतात तुम्हाला. डॉट चेंडू आला, चौकार षटकार आला तरी सुद्धा हे प्रेक्षक आहेत. फटका जबरदस्त आहे. स्वीपर कव्हरला चेंडू, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. 4 धावा पाहायला मिळत असताना एक षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर चौकार. चला पुन्हा एकदा जोरदार जोकस. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत शैलेश. एकच धाव. दुसरे धावेसाठी निघाल्यात. लास्ट मोमेंटला कॉल दिला गेला आहे. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ. 2 धावा कंप्लीट करत असताना धावसंख्या 12 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 47 टार्गेट आहे. प्रति षटकामध्ये 12च्या पेक्षा थोडीशी जास्त धावगती पाहिजे. 12-48 आणि 47 करायचे, म्हणजे 12ची सरासरी हवी आहे प्रति ओव्हर मध्ये चिकनगर संघाला. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल अब येत आहे. मॅच की कॅच, मॅच की कॅच. आणि ते झेल सोडला, जीवनदान दिलं. 2 फिल्डर आले होते. कैलास. खूप इम्पॉर्टंट झेल होता. मिड ऑनला खूपच उंचावरती झेल उडाला आणि झेल सुटल्या. 2 धाबा सुद्धा मिळाल्या.
खूप रनिंग केलं होतं. मिड ऑफचा फिल्डर मिड ऑन मध्ये आला आणि पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. झेल सोडल्यानंतर हा आला पिंट्याच्या बॅट मधून षटकार. खेळ संपला. 20 धाबा स्कोरबोर्ड वरती आहेत. पहिल्या चोर मध्ये 20 धाबा आल्या. 2 षटकार 1 चौकार. 18 बॉल 27 करायचे आहेत. रात्रीचे आता ठीक 3:10 झाले. किती तुम्ही फास्ट घ्या तरी तोच वेळ होतो. गोलंदाज सुयश पाटीलला पाहतोय आपण. पॉवर प्ले संपला आणि आता पॉवर प्ले संपल्यानंतर फिल्डिंग प्लेसमेंट सीमारेषेवरती तैनात पहा मिळतात. बोलल्यावर कोण लक्ष देत आमच्या बोलून थोबार दुखला कालपासून. कोणीच ना लक्ष देत. त्यांचं तूच चालवलं. तो चांगला चेंडू होता. अगदी पुढ्यात फेकला. एक धाव कंप्लीट केले. दुसरे धावेसाठी निघाल्यात आणि 2 धावा आहेत ते कंप्लीट केल्यात. थ्रो पैकी मात्र अगदी वेगळ्या पद्धतीने आले. 2 धावा कंप्लीट केल्यात. धावसंख्या 22. 22 धावा आता 17 मध्ये 25 करायच्यात. प्रत्येक चेंडूवरती एकेरी दुहेरी धाबा चौकार षटकार. कारण फिल्डिंग सातत्याने चेंज करत असताना फटका येते सुद्धा चांगला आहे. चेंडू चालला आता बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चला आता चौकाराला विक्रम भोईर यांच्या बॅट मधून बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट. फुल टॉस. एक धाव केली आहे. दुसऱ्यासाठी निघाल्यात. पाहता पाहता 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या. ही रणनीती आहे. सिंगल डबल चौकार षटकार धावपळक सातत्याने हलता पहा मिळतोय तुम्हाला. 15 मध्ये आता 19 करायचे आहेत. कॅचचा कॉल आहे. कॅच नाहीये मात्र 2 धावा. कॅच साठी पुढे आले होते. चांगल्या प्रकारे खेळ खेळत असताना 14 बॉल 17ची गरज आहे. अद्यापर्यंत या ओव्हरमध्ये सुयश पाटील फिरून केले. पटका येते सुद्धा चांगला आहे. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. काय रनिंग आहे जबरदस्त शैलेश. आणि येथे 2च धाबा पहा. 2 धाबा वाचवल्यात आपल्या टीम साठी. जबरदस्त रनिंग केली.
2 धावा येत असताना लेट कट केल्यात 1 धाव मिळाली. ओव्हर झाले समाप्त. 2 ओव्हर संपल्या गेल्या. धावा झाल्यात त्या 2 ओव्हर मध्ये धावा 33 झाल्यात. आता 12 मध्ये 14 ची गरज आहे. 12 बॉल 14 करायच्यात. चला गोलंदाज संदीप पाटील. फिरकी गोलंदाज फिरकी पट्टू ज्याने 2 सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. त्याच गोलंदाजाचा वापर आता इथून एखादा ब्रेक थ्रू हवाय. एखादा इम्पॉर्टंट विकेट हवाय. दोन्ही खेळाडू चांगल्या पद्धतीने खेळतात. विक्रम भोईर आणि हरेश केणे. 12 मध्ये बनवायचे आहेत त्या 14. मॅच जवळजवळ क्लोज येत चाललाय. मात्र शेवटी क्रिकेट आहे. मग अशी 6 बॉल 6 झाल्या नाहीये. ओ पहिलाच बॉल हलकसा अपील एज अँड टेकन. बॅटर बाद. पहिल्या बॉल वरती विकेट मिळाली संदीप पाटीलला. गुड कमबॅक. चला नवीन बॅटर प्रशांत भोईर मैदानावरती आहे. आता 11 मध्ये करायचे आहेत तुम्हाला 14. चांगला बॉल. पुन्हा एकदा फिरकी डायरेक्ट हिट नाहीये. लेग बाज स्वरूपामध्ये एकदा मिळत असताना खूप इम्पॉर्टंट आहे. आताचे चेंडू असेल या ओव्हरमध्ये कमबॅक करावा लागेल संदीप पाटीलला. 10 मध्ये 13 बनवायचे. एकच चौकार षटकार आहे. सामन्याचा बिमोट कडेन एखादी इम्पॉर्टंट विकेट पुन्हा एकदा मॅच मध्ये वापसी करून देईल आयरे टीमला. त्यासाठी हवं आहे तुमच्याकडे कॉन्फिडन्स, तुमच्याकडे बुद्धिमत्ता, चपलता हवीच आहे. रणनीती आखावी लागेल की एखाद्या फलंदाजाला कसं बाद करावं. चांगला बॉल. पुन्हा एकदा पॅडवर आदललाय आणि ते पहा मिळतो आपल्याला. लेग स्टंप पंचांकडे कडाक्ष टाकला गेलाय. नाहीये थर्ड अंपायर नाहीये मित्रांनो.
ओ चला तुम्ही आता प्लीज वेळ नका करू. पंचांचा डिसिजन अंतिम राहणार आहे. लेग बायची एक धाव येत असताना या ओव्हरमध्ये थोडासा कमबॅक झाला आयरे संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा फटका चांगला येते. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. इम्पोर्टेड चौकार 4. चला चौकार आलाय. चौकाराने थोडंसं समीकरण सोपं होत असताना 8 चेंडू 8ची गरज आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेला फिल्डर उपस्थित आहेत. आता बॅकवर्ड मध्ये एकच जामेल. अंडरआर्म स्टाईलने थ्रो केला जातोय. 7 बॉल 7 धावसंख्येची गरज. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जास्त धाबा होत्या आणि त्यानंतर या तिसऱ्या ओव्हरमध्ये थोड्याशा धाबा पाहतोय आपण. आटोक्यात आणत असताना संदीप पाटील. ओ बॉल हवेत आहे. फिल्डर दूरवरती राहिले त्यामुळे येथे सुद्धा दुसऱ्या धाबेचा कॉल दिला गेलाय आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. षटक संपलाय. तिसरा आता बनवायच्यात येणारे चेंडू 6. गरज आहे 5 धाबेची. अभिमन्यू आल्यात आता गोलंदाज. अमित पाटील. चला आज अमित पाटील आल्या. शेवटचा 6 बॉल 5 करायचे आहेत. सहा बॉल 5. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती स्कोर लेवल. फिल्डर होते त्याच्या डोक्याच्या वरून. स्कोर इज लेवल. चला आता आवश्यकता रन पूर्ण करायचे. या ठिकाणी विजयाची धाव एकवटली जातोय. चेंडू चालला आता बाउंड्री लाईनच्या आणि ते मलाच ना 10% कापून घ्या. हा गाणं लावा चला.